खूप एक्सायटेड आहे मी की नक्की कसा झाला आहे चित्रपट. कारण मुळशीपासून ते थायलंडपर्यंत अख्खं प्रोडक्शन मी करत होती आणि माझ्या ब्रँडची ॲक्सेसरीजसुद्धा ह्या पिक्चरमध्ये मी ह्या दोन्ही कॅरेक्टरसाठी प्रार्थनादी आणि पुजारीसाठी डिझाईन केली होती प्रॉपर. त्यामुळे मला असं वाटतं की हे गाणं मला मिळाल्यासाठी थँक्यू विजय भाटे ज्यांनी कंपोज केलं हे गाणं आणि व्हिडिओमध्ये मला घेण्याबद्दल आय हॅड गुड फन. थँक्यू एव्हरीबडी. बट मी हे याच्यासाठी म्हटलं कारण माझा आवाज बसला बट जाता जाता सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवालावी. सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवालावी. नेक्स्ट टाइम पुन्हा ऐकले. थँक्यू सो मच सर. थँक्यू. हुक स्टेप पाहिजे पाहिजे. मी ऑडियन्स वर सोडून देते. हे पाहिजे की नाही पाहिजे. चला once again. चला थोडं कॅमेरा फक्त इथून ठेवला तरी म्हणजे मी एकटीच उघडा. म्हणून मला म्युझिक बनवताना कसं वाटलं तुम्हाला? सर्वांना माझा नमस्कार. आय एम सो नर्वस. काय बोलू कळत नाहीये. सर्वात अगोदर सरांचे खूप खूप आभार. अभिषेक सरांचे. त्यांनी मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि जेव्हा हे गाण्याचं ब्रीफ मला सरांनी दिलं होतं, सर मला असे बोलले होते की आपल्याकडे ऑलरेडी एक हिट गाणं आहे, ओल्ड सॉन्ग सखे ग साजनी, तर त्याला आपल्याला बीट नाही करू शकत पण ॲटलिस्ट तितक्या ताकदीचं काहीतरी बनवता आलं तर बघ. तर जेव्हा मी सरांना फर्स्ट टाइम ऐकवलं तेव्हा सरांनी 2 दिवस वेळ घेतले. मग सरांनी मॅमनी मला दोघांनी पण कॉल केला गाडीमधून. बोलले माझं आडनाव भटे आहे पण ते फक्त दोघं मला भाटे बोलतात. ते बोलले भाटे काय गाणं बनवलेस काय गाणं. तर सर खूप खूप धन्यवाद मला ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. बाकी गाणं कसं झालं हे मी किंवा माझी टीम सांगण्यापेक्षा तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय गाणं. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आय थिंक रॅपिंग सरांनी केलेलं आहे या गाण्यामध्ये. सर तुमचा अनुभव सांगा. सो रॅप तर केलाच आहे बट म्युझिक मीच केली आहे. म्युझिक प्रोडक्शन मीच केलं आहे. तर आम्ही सोबत खूप काम करतो आणि फर्स्ट ऑफ ऑल मला डिरेक्टर आणि प्रोड्युसरचं हे थँक्यू माझी इच्छा आहे म्हणायची कारण खूप एक्सपेरिमेंटल होतं आणि ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं त्यामुळं हा प्रोडक्ट आहे. त्यामुळे त्याला एवढा खूप चांगला आउटपुट आला आहे त्याचा. तर ठीक आहे मी रॅप केला तर नर्वस आहे. तर थँक्यू. होप तुम्हाला आवडला असेल आणि यस अभिजित दादा बाकी सांगतील. आम्हाला थोडासा रॅप ऐकायला आवडेल. रॅप प्लीज ऐकायला आवडेल. एक होऊन जाऊ दे. सो खूप मजा आली होती करायला आम्हाला आणि आली 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 स्वर्गातून सुंदर परी जर सुंदरतेचा जरा हा तुझवार साजनी सुंदर मृगनयनी तुझा रूपचा जरा तुझ्यासाठी करीन मी पूजा तुझ्यासाठी करीन मी रोज. मला एक प्रश्न आहे. पूजा आणि प्रार्थना तर आम्हाला माहिती आहे, साधना कोण आहे? तुमचं काही पर्सनल कनेक्शन आहे का? सगळ्यांना सांगली पार्ट 2 मध्ये येणार. सर अभिजित सर ऑलमोस्ट 3.5 मिलियन क्रॉस झालं युट्यूबवरती गाणं. तर तुम्हाला ऑडियन्सला काय सांगायचंय अजून या गाण्याबद्दल? म्हणजे अगदी आय थिंक 15-20 डेज पण नाही झालं सॉन्ग रिलीज होऊन अँड वी आर रिसिव्हिंग ऑलरेडी अ लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम द ऑडियन्स. सो व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट दॅट? मला ॲक्च्युली माहितीच होतं कारण ह्या गाण्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. ज्या वेळेला मी ऐकलं त्यावेळेला विजय आणि आम्ही ज्यावेळेला ऐकत होतो त्यावेळेलाच कळलेलं की हे गाणं खूप मोठं गाणं आहे. आणि मी असं म्हणेन की आय एम लकी दॅट आय हॅव गॉट दिस सॉन्ग. कंपोजिशन इज लवली.
ज्या प्रकारे यांनी प्रोडक्शन पूर्ण केलंय गाण्याचं ते खूप सुंदर झालं. ज्या प्रकारे व्हिडिओ शूट झालाय, हे 3 सुप्रभ एकदम जबरदस्त कलाकार ज्या वेळेला स्टेजवर उभे राहतात आणि मग परफॉर्म करतात आणि मग असे एकदम मग मला असं 2 दिवस मी शूट पण केलं. तर पहिलं तर असं ह्यांच्यावर मी पण स्टेप करणार, थोडासा होता धडकी, बट बट इट वॉज लवली एक्सपिरियन्स. मला खूप मजा आली आणि थँक्यू सो मच तुम्हा तिघांना. ॲक्च्युली तुम्ही तिघांनी मला ज्या प्रकारे समजावून घेतलं, असं समजून घेतलं ना की हा चालेल आज इट वॉज अ लवली एक्सपिरियन्स. आणि आय थिंक आमचा सगळ्यांचा एक खूप ऑनेस्ट प्रयत्न आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने पोहोचतोय. ती एक चांगली गोष्ट मला वाटते. आता पुढे बघूया अजून चांगलं होईल. आय थिंक या वर्षाचं सगळ्यात मोठं गाणं असेल. 100%. गाण्याचा एक वेगळा अनुभव असतो. आता या गाण्याची काय स्पेशालिटी होती? हॅलो, नमस्कार. परत नमस्कार करतो. सरांचं ब्रीफ असं होतं की सर्व लग्नात गाणं वाजलंच पाहिजे, इतकं चांगले शब्द आणि कॅची ट्यून हवे. तर सरांचं असं आहे की सरांना आवडली एखादी गोष्ट तर ती लगेच आवडते, इन्स्टिंक्ट. नाही आवडत तर नाही आवडत. ह्या मूवीमध्ये अजून एक सॉन्ग आहे, ते मला क्रॅक करायला खूप वेळ लागला. भाटे तू काय करतोय, हे 2 गाणे एवढे बाप केलेस. तर हे गाणं असं होतं की एकदा ऐकवलं सरांनी लगेच लॉक. एक्सपिरियन्स खूप छान होता. त्याच्यामध्ये खूप लाईव्ह रिदम वगैरे हे सर्व आम्ही केलेलं आहे. गाणं ऐकलं असेल ते तू आभाळ, ते गाणं स्वतः याने कंपोज केलेलं आहे. स्वतः संगीतकार आहे पण ते माझ्यासाठी गायला आहे. फिमेल सिंगर आहे श्वेता ठाकूर आणि गाण्याचं पूर्ण म्युझिक प्रोडक्शन आणि म्युझिक अरेंजमेंट माझा मित्र रोहन. मस्त मस्त. सर, काय एक एक्सपिरियन्स, तुमचा जो स्पेशल एक्सपिरियन्स होता या पूर्ण सॉन्ग बनवण्याच्या पाठीमागचा, तुम्ही शेअर करू इच्छित? हॅलो. एकतर सरांनी मला वेगळं काम सोपवलं होतं की एक सॅड सॉन्ग आहे या मूवीमध्ये, ते लिहायला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मला रोहनचा फोन आला की यार हे स्क्रॅच करायचं आहे, गाणं गाशील का? तर म्हटलं गातो. ते लिहिता ते लिहून झालं, हे गायलं, त्यांना आवडलं आणि त्यांनी माझा व्हॉइस ठेवला. सो थँक्यू. आणि अभिषेक सर, थँक्यू, तुम्हाला माझा व्हॉइस आवडला. मराठी मुळासाच लई भारी तुझा तुना. या चित्रपटाचे सहयोगी निर्माती शीतल सूर्यवंशी यांना सुद्धा मी मंचावर बोलवते. सर, मी तुमच्यापासून सुरू करते. म्हणजे डू आय हॅव द परमिशन टू आस्क यू? सर, माझा प्रश्न असा आहे की या चित्रपटामध्ये जेव्हा तुम्ही लेखन करत होतात, दिग्दर्शक आहात आणि निर्माते सुद्धा आहात, व्हॉट इज समथिंग विच इज पर्सनल टू यू अबाउट दिस फिल्म? हॅलो. सो वेन यू मेक अ फिल्म, जेव्हा आपण एक फिल्म बनवतो, इट्स लाईक अ बेबी. सो यू नर्चर इट, तुम्ही मोठं करता अँड देन यू लेट इट आउट, यू गेट हर मॅरिड. सो तसं आहे. द मॅरेज इज ऑन 3rd आणि सो आय हॅव काइंड ऑफ रेस्ड इट with some love and lot of anger. So yeah, so film is a mixture. I think I have gone through all this. Everybody must be going through. All filmmaker goes through ups and downs in making the film. So it is never a smooth journey, but at the end of the day, when people like it, then it is fruitful. If they don't like it, you run away. So let's see. Sir, touch wood, so far so good. Everybody is loving it. Is it right? Am I right? अभिजित सर, या चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून ही कथा आणि चित्रपटाची संकल्पना निवडताना तुम्ही काय विशेष पाहिलं? नाही, मी याचं संपूर्ण क्रेडिट अभिषेक जावकर आणि प्रार्थना बेहरे यांना देईन. प्रार्थना माझी खूप आधीपासूनची मैत्रीण. ऑलमोस्ट 15 वर्ष आमची पहिली मराठी फिल्म आम्ही एकत्र शूट केली होती, जय महाराष्ट्र दाबा भटिंडा.
अनफॉर्च्युनेटली त्यांच्या लग्नामध्ये मी उपस्थित राहू शकलो नाही आणि पूजा सावंतच्या लग्नामध्ये आमची परत एकदा ओळख झाली आणि आम्ही पुन्हा एकदा संपर्कात आलो. तर सहनिर्माता असेल किंवा इतर काही असेल हे फक्त टॅग्स आहेत माझ्यासाठी, कारण मी याच्यामध्ये पूर्णपणे आर्टिस्ट म्हणून इन्व्हॉल्व्ह होतो. असं कुठलंच काम नव्हतं जे आमच्या टीमपैकी हे माझं नाही आहे, हे याचं आहे. आम्ही सगळेच आम्हाला जमतील ती कामं करून अभिषेकचा भार त्यातल्या त्यात हलका करायचा प्रयत्न करत होतो. पण तो स्वतः इतका केपेबल आहे की राईट फ्रॉम रायटिंग, डिरेक्शन, कॅमेरा टू एडिटिंग, म्हणजे काय नाही तो करत आहे असं आपण म्हणतो ना, सबकुच अशी टायटल्स काही फार कमी लोकांना लागतात. तर तसं सबकुच अभिषेक जावकर असलेली अशी ही फिल्म आहे. त्यामध्ये आम्ही फक्त मित्र म्हणून सपोर्ट केलेला आहे आणि आर्टिस्ट म्हणून मला जितकं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करता आलंय अभिनेता म्हणून. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम वाटत असतं की आपल्याला काहीतरी वेगळ्या रूपात दाखवलं जावं. सर, या चित्रपटांसाठी जी कलाकारांची निवड तुम्ही केली आहे तर ती काय लक्षात ठेवून केली असं मला जाणून घ्यायचं किंवा आम्हा सर्वांनाच जाणून घ्यायचंय. काय पाहिलं Should I say the truth or the scripted answer? Let me ask Prarthana ma'am if you allow him to speak the truth. So the script was ready, म्हणजे script झाली आणि I think we were sitting down for some food and some water. आणि I said, अच्छा, this is the film ही करतोय आपण, पूजा, अभिजित, प्रार्थना ऑफकोर्स. मॅम, अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतंय की या चित्रपटामध्ये नेमकी तुमची भूमिका कशी आहे, थोडंसं सांगाल का? सर्वप्रथम थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आला. आणि येस, आता ट्रेलर आम्ही पण पहिल्यांदाच बघितला. सो एक्साइटमेंट होती, काय असेल, कसं असेल, कितपत दिसणार आहे, कसं दिसणार आहे. सो माझं कॅरेक्टर जे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, नमिता नाव या कॅरेक्टरचं. ती एक डॉक्टर असते आणि आयुष्यात तिच्या असं काहीतरी घडतं की एकतर खूप बोरिंग लाईफ जगत असते. त्यामुळे तिला कुठेतरी बाहेर जायचं असतं, पण बाहेर फिरण्यापेक्षा पण तिला त्या लाईफमधनं बाहेर पडायचं असतं. पण तिला कळत नसतं कारण ती त्या ह्याच्यात अडकलेली असते आणि साधं आयुष्य जगत असते. तिची मैत्रीण तिला म्हणते, एक काम कर, तुझ्या आयुष्यात जे काय प्रॉब्लेम्स आलेस त्यासाठी तुला अब्रॉडला सोलो ट्रिप करायला हवी. आणि तीच माझं बुकिंग करते आणि मी तिथे पोचते. मला कळतं माझी मैत्रीण पण तिथे चालली आहे आणि त्यानंतर माझा आणखीन एक मित्र पण तिथेच जॉईन होतो आणि मग आमच्यात काय घडतं हे तुम्हाला या स्टोरीवरनं कळलं असेल. सो अशी ती नमिता जिचं आयुष्य खूप बोरिंग आहे, पण तिच्या आजूबाजूचे जे फ्रेंड्स आहेत ते दोघे इतके कलरफुल आहे की तिची लाईफ ते कलरफुल कशी बनवतात आणि काय घडतं हे ऑल अबाउट. खूप मस्त वाटतं मॅम, खूप एक्साइटेड आहे आता. पूजा मॅम, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की फर्स्ट ऑफ ऑल यू टेल मी अबाउट युअर कॅरेक्टर, की तुम्ही काय कॅरेक्टर प्ले करताय, कसं आहे तुमचं शॉर्टमध्ये कॅरेक्टर? नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. सगळ्यात आधी तर अंजू हे जे कॅरेक्टर आहे हे मला विचारण्यात नाही आलं, हे मला असंही सांगण्यात नाही आलं की तुझा विचार करतोय आम्ही. हे हक्काने मला सांगण्यात आलेलं कॅरेक्टर आहे माझ्या आयुष्यातलं की अंजू हे तूच करतेस. खरं तर अभिषेक माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून आधी आला आणि मग हा चित्रपट घेऊन तो दिग्दर्शक म्हणून माझ्या आयुष्यात आला. आणि आय एम सो 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 ग्रेटफुल की माझा इतका जवळचा सखा दिग्दर्शक आहे, सिनेमॅटोग्राफर आहे आणि ओव्हरऑल हिज अ पॅकेज. म्हणजे जसं तो म्हणाला की ही फिल्म आमची बेबी आहे, मला असं वाटतं की ह्या बेबीचा जन्म कुठेतरी माझ्या लग्नात सुरू झाला. कारण ही आमची नव्याने मैत्री झाली. प्रार्थना आणि अभिषेक माझ्या लग्नात एका फॅमिलीसारखं त्यांनी सगळ्या गोष्टीत सहभागी घेतला होता आणि जितकं त्यांचं प्रेम माझ्यावर आहे त्याच्याहून दुप्पट प्रेम माझ्या नवऱ्यावर आहे त्यांचं जास्त. म्हणून का होईना माझ्या हिरोचं नावही त्यांनी स्टेटस ठेवलंय. आय डोंट नो वेदर इट इज राईट, बट इट वॉज अमेझिंग. आणि काय बोलू, आमचा मित्रच दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर ही असल्यामुळे ॲक्टर म्हणून आम्हा तिघांना डबल टेन्शन असायचं की आपण जरा जरी चुकलो तर दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर दोघेही भडकतील आपल्याला. सो आमचा प्रयत्न असायचा की काहीही चूक न करता व्यवस्थित आम्ही शूट करावं आणि आम्ही खूप मज्जा करत हे शूट केलं. थँक्यू सो मच अभि, एक मैत्रीण म्हणून थँक्यू म्हणते तुला. अंजू म्हणून मी जे कॅरेक्टर जगले ते ओव्हरऑल कॅरेक्टर मी माझ्या लाईफमध्ये कधीच जगले नव्हते. अख्ख्या माझ्या आयुष्याचं जे आउटगोईंगनेस आहे किंवा काय म्हणतात फुल ऑफ लाईफ जी मी साकारली आहे अंजू म्हणून, ती या कॅरेक्टरमध्येच मी साकारली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. जी टीम आहे ती सर तुम्ही पण या.
एखाद स्टेप करूच शकता सर तुम्ही. रुचिरा सावंत, काजल काटे, श्रेयस सावंत आणि गायत्री जे बिहाइंड द कॅमेरा होते, प्लीज जॉईन अस. या सगळ्यांची खरंच खूप मेहनत आहे. या प्लीज चला. आम्ही सिनेमामध्ये कसे छान काम करू, कसे छान दिसू, त्यापेक्षा कलाकारांची मेंटल हेल्थ किती ये ना, तू डान्स करू दे. अशा प्रकारे ट्रेलर तुमच्या समोर आलेला आहे. लवकर जा, मी मेन्शन करेन ट्रेलरची लिंक. आणि बघा आमचा ट्रेलर. आणि लवकरच 3 एप्रिलला हा मूवी रिलीज होतो आहे. सो सखी का साजणी 3 एप्रिलला नक्की मूवी बघा आणि आम्हाला कळवा. इथे आणि हे काजल आम्ही नाही बाबा. कसं वाटतंय ट्रेलर बघून? छान वाटतंय. मी खूप रडले सुद्धा. आनंद का रडलीस? पण मजा आली. छान वाटतंय. आय लव्ह व्हॉट यू वेअरिंग बाय द वे. सो 3 एप्रिलला रिलीज होईल. तर स्टे ट्यून गाईज. मी झोपतो इकडे. चला 3 एप्रिलला उठा आता. आणि कसा मूवी होतोय आम्हाला कळवा. कळवा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भूलना मत इस लड़की को देखने के लिए, बिकॉज ये भी है 3 अप्रैल को, तो देखना जरूर थिएटर में जाओ और कमेंट करके बताना कैसी लगी मेरी ओवर एक्टिंग. तोपर्यंत नेहमी जे मी माझ्या व्लॉगचा एंड करत आहे आणि मला माझ्या टीमने सांगितलं आहे मॅम तुम्ही एंड करा. सो ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाही जमणार आहे मला, नाही जमणार आहे. ओके बाय. हे का पकडलंस असं? खूप हेवी बॅग आहे. जड आहे ती, मला हेल्प कर. अगं पण त्याने घेतली पण ऑलरेडी. पण तिने मनावर घेतलं ते काय